गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम राखा येथील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस दुःखासारखे ठरले आहेत। एका बाजूला उन्हाळी धान पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचं, उधळलेल्या पैशाचं आणि कर्जाचं मोठे ओझे उचललेले होते, तर दुसरीकडे या कष्टाचं फळ न मिळाल्याचं आणि त्याचं पीक आगीसारख्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालं। 20व्या शतकातील बहुतेक शेतकऱ्यांचा संघर्ष हाच होता, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अधिक उत्पादन कसं मिळवता येईल यासाठी। परंतु गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाने जणू त्याची सर्व मेहनत आणि तपश्चर्याचं उत्तरच दिलं नाही। अवकाळी पावसामुळे गारपीट तसेच मातीच्या ढिगाऱ्यांसोबत धानाच्या पिकाचे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि दुःख स्पष्ट दिसत आहे। ग्राम राखा येथील शेतकऱ्यांना सांगताना हृदयाचं दुःख समजून येतं। आम्ही उधळलेलं कर्ज आणि शेतात केलेली मेहनत सर्व काही वाया गेलं। कुटुंबाला चालवण्यासाठी जणू पिकाचेच सहारा होता, आता तोही नाही। कुठून मिळवू आम्ही पुन्हा आमची ओझं काढणारी धाड, ते कसं परत मिळवणार? असं शेतकऱ्यांचे शब्द घातक आहे। ते त्यांच्या पिकाच्या नष्ट झालेल्या फांद्यांकडे आणि हडवणाऱ्या मातींवर एकटक पाहत आहे। अशा दुर्दैवी परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य आणि तातडीनं नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे। या आपत्तीनंतर शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, कर्जाचे ओझे आणि भविष्याची चिंता यामुळे त्यांची मानसिक स्थिती तणावत आहे। कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेसह धान लागवड केली होती, परंतु निसर्गाच्या लहरीत ते सगळं वाया गेलं। शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे की शासनानं या नुकसानीची तातडीनं तपासणी केली पाहिजे, अन्यथा ही परिस्थिती अधिक गंभीर होईल। कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी शेतकऱ्यांसाठी कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी आपली मेहनत आणि कष्ट दाखवले होते, मात्र या आपत्तीने त्यांच्या जीवनाची दिशा वेगळी केली आहे। शेतकऱ्यांचा त्यांना हक्क असलेला सन्मान आणि उचित भरपाई मिळवण्यासाठी पुढाकार घेणं शासनाचं कर्तव्य आहे। हे नुकसान शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आणि समाजावर होणाऱ्या आघाताचं परिणाम लांब गप्प बसले तर भविष्यात त्याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात। पण एक शेतकरी केवळ एक कर्तव्य पार करणारा माणूस नसतो, तर तो आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे कर्णधारही असतो। आता सर्वांच्या नजरा शासनाच्या कडेला असणार आहे। शेतकऱ्यांना फसवणूक होऊ न देण्यासाठी शासनाने तातडीनं योग्य उपाययोजना कराव्यात। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागवळी, गोंदिया। काय भोजराम काशीराम चांदिया। काल जो अवकाळी पाऊस आला त्या पावसाने कोणती नुकसान केली? पूर्ण धान म्हणजे एकही लोंबायला राहिलेला नाही गारपीटमुळे आणि पूर्ण वायात गेला। काय मागणी काय आहे तुमच्या माध्यमातून? मागणी म्हणजे आता शासनाकडून काहीतरी मिळवले पाहिजे, मोबदला, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे शासनाकडून। नुकसान भरपाई मिळवलं पाहिजे। काय नाव आहे तुमचं? विनोद दोनोडे। कुठं राहता? काल जो पाऊस आला त्या पावसाने कोणती नुकसान झाली? नुकसान म्हणजे धान आता शेवटच्या याच्यामध्ये आलेले होते तोडण्यामध्ये। आता हार्वेस्टर वगैरे 2-4 दिवसामध्ये आम्ही लावणार होतो, पण आता हे कालचे गारपीट वगैरे हे हवाधून वगैरे झाली, त्याच्याने धानामध्ये एकही काही धान म्हणजे राहिलेलाच नाही आहे। लोंब म्हणजे राहिले, धान लटकलाच नाही आहे, पूर्ण धानाचे पूर्ण विस्कट झालेला आहे। किती एकराला उन्हाळी तुमची लावली? माझी उन्हाळी 3 एकराला। 3 एकराला पूर्णच म्हणजे भुईसपाट झाला? पूर्ण भुईसपाटच झाला। काय अपेक्षा काय शासनाकडून? काय करायला शासनाकडून काहीतरी मदत मिळेल अशी काही अपेक्षा करून राहिलो आम्ही। शासनाने काहीतरी मदत करायला पाहिजे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।